धर्म म्हणजे आचरण आणि आचरणाचा उगम होतो अंतःकरणातून। मंदिर, मशीद, पूजा, नमाज वगैरे ही धर्मांची असंख्य बाह्यांग, पण कालांतरानं ही बाह्यांगच न राहता काटेरी कुंपणे झाली। श्रेष्ठ कोण यावरून धर्माधर्मात भांडणं सुरू झाली। काहींनी तर जो आमचा तोच जगातील सर्वात श्रेष्ठच नव्हे तर एकमेव धर्म म्हणायची सुरुवातही केली। पण भारत मात्र याला पुराणोक्त काळापासून अपवाद राहिला। याच भारतात संविधानानं प्रत्येकाला आपला धर्म ठरवण्याचाही अधिकार दिलाय। वेगवेगळ्या वेळी धर्मांतरणाची परिस्थिती बघता कायदा आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र गेल्या काही वर्षात अनेक राज्य सरकारांनी आपापल्या स्तरावर जबरदस्तीचे प्रलोभने देऊन आणि गैरसमज पसरवून धर्मांतरावर बंदी आणली। या सगळ्याला उजाळा देण्याचं कारण म्हणजे नुकतंच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुस्लिम कुटुंबानं बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमात हजारोंच्या साक्षीनं हिंदू धर्मात प्रवेश केला। जमीर शेख यांनी हिंदू धर्म स्वीकारताना स्वतःसाठी शिवराम आर्य हे नाव निवडलं, तर पत्नीचं नाव सीता ठेवलं। आधीपासूनच सनातनी धर्माची आवड असलेल्या शिवराम आर्य यांनी 2 मुलींची पूर्वीच हिंदू समाजातील मुलांसोबत लग्न लावून दिले। पूर्वजापासून हिंदू धर्माला मानत असून आपला सनातन धर्म आहे हे आधीपासून आम्हाला सांगितलं गेल्याचं सांगताना घर वापसी केल्याचा मला अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया शिवराम आर्यांनी दिली आहे। जे मनापासून वाटले ते केल्यामुळे शिवराम यांच्या या साहसी भूमिकेचं सर्वच स्तरावरून उत्स्फूर्तपणे कौतुक करण्यात येत आहे। यावरच आम्ही आज एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहूया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला हा दुसरा प्रश्न आणि तो होता, कधी काळी जबरदस्तीनं झालेल्या धर्मांतराला घर वापसी हा पर्याय योग्य वाटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या पुढाकारानं छत्रपती संभाजीनगरच्या अयोध्या मैदानात मध्य प्रदेशातील बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम भरवला होता। गेल्या काही वर्षात बागेश्वर बाबांची रामकथा आणि दिव्य दरबार देशभरात चर्चेत आले। हिंदू धर्म सनातन धर्मासाठी ते कार्य करतात। युवा संत म्हणून त्यांनी लाखो अनुयायी कमावले आहेत। अलीकडेच साईबाबांच्या बद्दलच्या त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वादही झाला होता। अशा बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाची बुधवारी सांगता झाली। त्यावेळी निरोप घेताना बागेश्वर बाबा यांनी काही मुस्लिम कुटुंब हिंदू धर्मात घर वापसी करत असल्याचे सांगितले आणि अनेकांना धक्का बसला। धर्मांतर आणि घर वापसी प्रकाराबद्दल जाणून घेऊयात 0 आवरच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। हे होते अहमदनगर येथील जमीर शेख। होते यासाठी की आता त्यांचं नाव शिवराम आर्य असं झालंय। त्यांच्यासह कुटुंबातील 9 सदस्यांची हिंदू धर्मात घर वापसी करण्यात आली आहे। बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या हस्ते दीक्षा घेत त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय। काही पिढ्यांआधी आम्ही हिंदूच होतो, परकीय आक्रमकांनी तलवारीच्या धाकानं आम्हाला मुस्लिम केलं होतं। आता परत हिंदू झालोय असं शिवराम सांगतात। मला माझे आजी आजोबा यांनी पहिल्यापासून नेहमीपासून मला सांगत आलेले आहे, आपण हिंदू धर्म सनातन धर्म आहोत, तर कोणाचे दबावात यायचं नाही। हिंदू धर्म हिंदू देवी देवतांची पूजा करायची नेहमी, हेच तुला काम येणार आहे। तर आम्ही नेहमी त्यांच्या मार्गात असे खाली चाललो आणि बरेच दिवसापासून आमची इच्छा होती आम्हाला धर्म परिवर्तन करायचं, कारण का आम्हाला अर्ध हे नाव अर्ध ते नाव होतं। आम्ही आमचं घर वापसी आमच्या मित्रांना सांगून घर वापसी करून घेतली। जमीर शेख यांना घर वापसीसाठी बजरंग दलानं मदत केली आहे। भारतातील बहुतांश मुस्लिम समाज हा मूळचा हिंदूच आहे। परदेशी आक्रमणामुळे त्यांना धर्मांतर करावं लागलं अशी मांडणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा करत आलाय। सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं अनेकदा बोलूनही दाखवलंय। आज हमको कुछ भी लगे हम एक है कि नहीं, हम अलग अलग है, हम ऐसा है वैसा, हम कुछ भी कहे, विज्ञान कहता है 40,000 वर्ष पहले से
जो अखंड भारत था, काबुल के पश्चिम से चिंदविन नदी की पूरब तक और तिब्बत के उत्तर की ढलान से यानी चीन की तरफ की ढलान से श्रीलंका के दक्षिण तक जो मानव समूह आज है, उन सबका डीएनए 40,000 वर्षों से समान डीएनए है. आणि या देशामध्ये जितकेही ख्रिश्चन किंवा मुस्लिम परिवार आहेत, यांचे सगळ्यांचे पूर्वज कोणी 4 पिढी, कोणी 5 पिढी, कोणी 10 पिढी आधी हिंदू होते. आणि म्हणून आजच्या पिढीला जर असं वाटत असेल की बा आम्ही आमच्या मूळ धर्मामध्ये वापस गेलो पाहिजे, हे तर आमच्या त्यावेळेला काय परिस्थिती राहिली असेल, काय झालं असेल, काही प्रलोभनामध्ये, काही दबावामध्ये जे काही झालं असेल त्यावेळी आम्ही जर आमच्या पूर्वजांनी जर धर्मपरिवर्तन केलं आहे, तर त्या चुकीला दुरुस्त करून आपण पुन्हा आपल्या मूळ धर्मामध्ये वापस जावं. तर याला धर्मांतरण नाही म्हणत, याला आपण म्हणतो घर वापसी. एक काळ असा होता की आमिष दाखवून किंवा तलवारीच्या धाकानं सर्रासपणे हिंदूंची धर्मांतरं केली जायची. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हे घडायचंच. काही जण बजाजीराव निंबाळकरांचंही उदाहरण देतात. स्वराज्याचे सरनोबत नेतोजी पालकर यांचंही नाव समोर येतं. काही गैरसमजांमुळे नेतोजी पालकर यांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला होता. मात्र त्यांना उपरती झाल्यानंतर पुन्हा हिंदू धर्मात घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी घेतलेले प्रयत्न आजही आदर्श मानले जातात. खरं म्हणजे हिंदू धर्माची चौकट सनातनी कर्मठ चौकट होती. धर्मांतरिताला पुन्हा हिंदू धर्म प्रवेश नव्हता. परंतु महाराजांनी हे धारिष्ट केलं आणि दिनांक 19 जून 1676ला या नेतोजी पालकर, त्याचा मुलगा जानोजी, दोघेही मुसलमान झाले होते. त्या दोघांनाही शुद्धीकरण करून हिंदू धर्मात घेतलं. आणि केवळ धर्मात घेतलं नाही तर या मुलांना कोणी मुली देणार नाहीत. आणि म्हणून महाराजांनी स्वतःची मुलगी, नाव होतं कमलजाबाई साहेब, या कमलजाबाई साहेबाचा विवाह नेतोजी पालकराचा मुलगा जो मुसलमान झाला होता त्याला हिंदूत घेतलं. त्या जानोजी पालकरांना स्वतःची मुलगी विवाह लावून दिला. आणि म्हणून शिवछत्रपती हे धर्मसुधारक होते, समाज क्रांतिकारक होते. त्यामुळे धर्मपरिवर्तन आणि घरवापसी हे आपण समजतो तेवढा नवा मुद्दा नाहीये. गेल्या काही वर्षात हिंदू संघटनांनी याबाबत जागरूकताही वाढवली आहे. त्याचाच परिपाक म्हणजे जमीर शेख यांचं शिवराम आर्य होणं. सनातन धर्मावरील श्रद्धेमुळेच आपण धर्मांतर करत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलाय. 0 आवरसाठी डॉक्टर कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. कोणी हिंदू धर्मात आलं किंवा दुसऱ्या कुठल्या धर्माचा स्वीकार केला की बिनदिक्कतपणे घर वापसी हा शब्द उच्चारला जातो. घर वापसी या शब्दाचं इतकं ब्रँडिंग झालं आहे की हा शब्द उच्चारताच आपल्या डोक्यात येतं ते धर्मांतर. विशेषतः मुस्लिम आणि ख्रिस्ती यांचं पुन्हा हिंदू धर्मामध्ये येणं. आणि अनेकांना या शब्दाबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा विश्व हिंदू परिषद ही नावे पण आठवतात. मात्र आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांनी 1887 मध्ये घर वापसीचा प्रयोग केला होता, ज्याला त्यावेळेला शुद्धीकरण असं म्हटलं गेलं. त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार करणं, धार्मिक मेळावे भरवणं अशी कामं केली. खूप जुना इतिहास नाही, मात्र गेली काही दशकं ईशान्य भारतात तसंच आदिवासी बहुल भागात जिथं ख्रिस्ती मिशनऱ्यांचं मोठं काम आहे अशा भागात संघानं फोकस केला आणि धर्मांतर रोखण्यासाठी तसंच घर वापसीसाठी प्रयत्न केले. 2021 मध्ये प्यू रिसर्च सेंटरचा एक अहवाल आला. भारतात सर्वात जास्त धर्मांतर कुठल्या धर्मातील लोकांचे झाले, तर उत्तर होते हिंदू. त्यातही हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची टक्केवारी सर्वाधिक आहे. यातील 74% धर्मांतरित हिंदू एकट्या दक्षिण भारतातील राज्यांमधील आहेत. धर्मांतर करणाऱ्यांपैकी 45% लोकांनी विशेषतः अनुसूचित जातींसमवेत केला जाणारा भेदभाव हे कारण दिलं असं या अहवालात म्हटलेलं आहे. आजच्या आपल्या प्रश्नावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्या बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, कधी काळी जबरदस्तीनं झालेल्या धर्मांतराला घर वापसी हा पर्याय योग्य वाटतो का?
सोशल मीडियावर आपल्याला आलेल्या प्रतिक्रिया आपण बघूया. एक्सवरून तुषार आहेर, कुठल्याही व्यक्तीला त्याला पटेल त्या धर्माचा स्वीकार करण्याचा अधिकार आहे, तसेच त्याचा प्रचार करण्याचाही स्वातंत्र्य आहे. यूट्यूबवरून विद्याधर काकटकर, सलोखा राखून होत असेल तर उत्तमच. यूट्यूबवरून बजाजी निंबाळकर, धर्म बदला नाहीतरी हिंदू धर्माच्या चालीरीती परंपरांचा आदर करा, देशाचा विचार करा, नियम पाळा. यूट्यूबवरून छाया वजे, मनापासून झाले पाहिजे, त्यात फसवणूक नको. यूट्यूबवरून कस्तुरी शास्त्री, सण समारंभ एकत्रच साजरे करतात, हिंदूंना प्रार्थनास्थळ मुक्त करावे आणि इतर धर्मियांना देवळात प्रवेश द्यावा, धर्मांतराची गरजच उरणार नाही. फेसबुकवरून प्रथमेश गडकरी, लोकांना जो धर्म योग्य वाटेल तो त्यांनी निवडावा. फेसबुकवरून बापू दंडवते, योग्य संधी आहे चूक दुरुस्त करण्याची. इंस्टाग्रामवरून शांताराम घाटकर, 100% योग्य पर्याय आहे. इंस्टाग्रामवरून सूरज धमाले, घर वापसी जर मान्य नसेल तर हिंदू धर्म नावाला तरी उरेल का. इंस्टाग्रामवरून अक्षय सावंत, नाशिकच्या पेठ, हसूल, जव्हार, सुरगाणा येथे घरवापसी करावी, इथे खूप मोठ्या प्रमाणात धर्मांतरण चालू आहे. आजचा आपला हा जो दुसरा प्रश्न होता तो होता, कधी काळी जबरदस्तीनं झालेल्या धर्मांतराला घर वापसी हा पर्याय योग्य वाटतो का. एकूण 15,000 मतं यूट्यूबवर, 82% लोकांनी होय म्हटलंय, 18% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं, 75% लोकांनी होय म्हटलंय, 25% नाही. फेसबुकवर 73% लोकांनी होय म्हटलंय, 27% नाही. एक्सवर 68% लोकांनी होय म्हटलंय, 32% नाही. आत्ताच्या प्रगत आधुनिक युगातही धर्म हा मानवी जीवनाचा अतिमहत्वाचा भाग बनला आहे आणि हे नाकारण्यात फार अर्थ सुद्धा नाही. तसं नसतं तर जगभरात शेकडो वर्ष धर्मासाठी हजारो लढाया, क्रुसेड्स झाले नसते, जिहाद छेडला गेला नसता, हजारो किलोमीटरचं अंतर पार करत परकीय आक्रमक भारतात आले नसते, इथे लूटपाट, विध्वंस केला नसता. कधी विहिरीत पाव टाकून, कधी तांदळाचं पोतं देऊन, कधी वेगवेगळी आमिष प्रलोभनं दाखवून, तर कधी मानेवर तलवार ठेवून धर्मांतरच झाली नसती. भारताची फाळणी सुद्धा झाली नसती. इतकंच नाही तर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी वीरमरण पत्करलं. क्रूरकर्मा औरंगजेबानं त्यांचे हाल केले, पण त्यांनी इस्लाम स्वीकारण्याऐवजी यातनांनी भरलेलं मरण स्वीकारलं. जय श्री राम। वो हनुमंत कथा का गिफ्ट है। अच्छा, आपसे किसी ने और सुनिए, जब ये जो मुझे बच्चे हुए 2 लड़के, पहले 7 बच्चों को मैं पिता हूँ और ये छत्रपति संभाजी नगर के पागलों को हनुमंत कथा का गिफ्ट। इनका एक बार जोरदार ताली बजा करके इनका स्वागत करो। बोलो जय श्री राम। संभाजी महाराज यांनी धर्मासाठी वीरमरण पत्करलं. क्रूरकर्मा औरंगजेबानं त्यांचे हाल केले, पण त्यांनी इस्लाम स्वीकारण्याऐवजी यातनांनी भरलेलं मरण स्वीकारलं, हे आपण विसरायला नको. जात धर्मासारख्या गोष्टी एकट्या दुकट्यानं नाकारण्यातही अर्थ नसतो, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं. जबरदस्तीनं धर्मांतर करावं लागणाऱ्यांना परत आपल्या मूळ धर्मात यावं वाटणं साहजिक आहे, पण त्यांची घरवापसी झाली, फोटो ऑप, बातम्या झाल्या म्हणजे काम झालं असं व्हायला नको. काहींच्या पूर्वजांचे शेकडो वर्षाआधी धर्मांतरच झाले होते. अशा व्यक्तींची जात कुठली असणार, त्यांना समाज स्वीकारेल
त्यानंतर एकटं पाडणार नाही ह्याची काळजी घेतली तरच अशा घरवापसीबद्दल समाजातील विश्वास वाढेल. धर्म ही खरं तर खाजगी बाब. घराच्या आत उंबऱ्याच्या आत धर्म पाळा असं अनेक सुजाण पालक नागरिक सांगत आले आहेत. तसं पाळणारे बहुसंख्येनं आहेत तोवर भारताच्या सोशल फॅब्रिकला धोका नाही. आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्यात गैर नाही, पण दुसऱ्याच्या धर्माला कमी लेखू नका एवढं तत्व पाळलं तरी देश सुखी होईल, जगणं सुखी होईल. 0 आवरमध्ये आता इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी पुन्हा भेटू. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.